सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। आज आपण आलेलो आहो बृहस्पती या मंदिरामध्ये। हे मंदिर वर्धा नागपूर या हायवेवर हिंगणा तालुक्यामध्ये येते आणि हे गुरु बृहस्पतीचे मंदिर आहे। सर्वांनी गुरु बृहस्पतीचे दर्शन घ्यावे। मंदिर फार सुंदर आहे, परिसर खूप सुंदर आहे। श्री स्वामी समर्थ। इथे बृहस्पतीच्या मंदिराच्या परिसरातच आहे शनी शक्तीपीठ। बघू शकता किती निसर्गरम्य आणि सुंदर असं आहे। इथे पुढे आलेलो आहो। विठ्ठलाची अशी भव्य अशी मूर्ती आहे इथे। त्यानंतर इथे वार यंत्र पादुका दिलेले आहे। संत ज्ञानेश्वर माऊली आहे। संत तुकाराम महाराजांचं आहे इथे प्रतिमा यांच्या। आपल्या विठुरायाची मूर्ती बघा किती भव्य आणि किती सुंदर दिसत आहे। खूप सुंदर असा परिसर आहे। येथे आर्यभट्टाचा स्टॅच्यू आहे, ज्यांनी झिरोचा इन्व्हेन्शन लावलेला आहे। आर्यभट्ट ॲस्ट्रॉनॉमी पार्क आहे हे। समोर शनीचे मंदिर दिसत आहे। आता आपण शनी मंदिरात जाऊया। आपण हे जे बघत आहोत हे शनी मंदिराचं प्रवेशद्वार आहे। येथे ना टोटल 9 कुंड आहे। त्यामधले हे सर्वात जे प्रथम आहे ते शनी कुंड। 9 ग्रहाचे 9 कुंड आहे। हे आहे प्रथम शनी कुंड। समोरच इथे आहे सूर्यकुंड। यामध्ये ना पाणी आहे। हा जो तिसरा कुंड आहे हा केतू कुंड। राशी असतात ना, त्या राशींचे बघा इथे इतकं सुंदर दिलेलं आहे। मेष असं प्रत्येक राशीचं दिलेलं आहे। इथे चिन्ह सुद्धा दिलं आहे, प्रत्येक राशीचं दिलेलं आहे। हा आहे चौथा कुंड बुध कुंड। या प्रत्येक कुंडामध्ये पाणी आहे। इथे मिथुन रास दिलेली आहे। कर्क रास हा आहे 5वा कुंड गुरुकुंड। सिंह रास बघा ते कुंड किती सुंदर दिसत आहे दुरून। कन्या राशी आणि हा आहे शुक्रकुंड 6वा कुंड शुक्रकुंड। तुला राशी हे आहे वृश्चिक रास। हे आहे चंद्रकुंड। धनुरास बघा इथनं कुंड दिसत आहे। वरचा जो भाग आहे तो किती सुंदर दिसत आहे। हे बघा इथे मकर राशीचं दिलं आहे, मकर रास। आणि हा आहे कुंड मंगळ कुंड। पूर्ण ग्रहानुसार कुंड दिलेले आहे। कुंभ रास दिलेली इथे दिलेली आहे, मीन रास। आणि हा शेवटचा जो 9वा कुंड आहे तो आहे राहुकुंड। राहुकुंड। आता आपण चाललेलो आहोत शनी मंदिरात आणि जेवढे आपण 9 कुंड पाहिले प्रत्येक 9 कुंडामध्ये नैसर्गिकरित्या आपल्याला इथे पाण्याचं इथे पाझर आहे, पाणी मिळते। आता आपण आलेलो आहोत शनी मंदिरात। शनींचं दर्शन घ्या सर्वांनी। शनी महाराज की जय। दिवा विझलेला आहे, यांनी दिवा लावला तिथला शनी मंदिरातला।
आता आपण चाललेलो आहोत गर्भगृहात. इथे ना ही मोठी कढई आहे. असं म्हणतात की जे आपण शनीला जे तेल चढवतो, आता जे आपण वर शनी मूर्ती होती तिथे तेल चढवल्यानंतर ते तेल जे आहे या कढईमध्ये येतात असं म्हटलं जाते. आणि या कढईमध्ये जर आपण वाकलं आणि आपली जे प्रतिमा त्यामध्ये दिसेल, तर आपल्या कढईमध्ये जर वाकल्यावर आपल्या सर्व काही इच्छा पूर्ण होतात असं इथे म्हटल्या जाते. बघू शकता कढई खूप मोठी आणि भव्य अशी कढई आहे. बघा ही कढई खूप मोठी कढई आहे आणि कढईमधलं तेल बघून घ्या. खूप भरपूर मोठी कढई आहे तेलाची. पूर्ण शनी देवतावर जे तेल चढवतो ते या कढईमध्ये जमा होते. हे जे मंदिर आहे हे आहे ऋणमुक्तेश्वरी नीलादेवीचं मंदिर आहे. देवीच्या पादुका आणि ही आहे ऋणमुक्तेश्वरी नीलादेवी. पुन्हा आलो आपण शनी मंदिरामध्ये वर. तशी इथे पृथ्वी दाखवली आहे आणि घड्याळीच्या काट्याप्रमाणे दाखवलं आहे. तर लहान मुलांनासुद्धा भौगोलिकदृष्ट्या हे प्लेस जे आहे खूप महत्त्वाचे आहे, बघण्यासारखे आहे. जसं इथे वृषभ रास दाखविली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये. तर शुक्ल पक्षामध्ये जसं ती अष्टमी तिथी आहे असं यामध्ये दाखविलं आहे. तर आपल्याला आजच्या दिवसाला असं हे पूर्ण हे म्हणजे रोजचं हे बदलत राहते. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि बघण्यासारखं आहे. ही आहे सूर्यघडी सन डायल बघू शकता. यामध्ये इक्वेटर दाखविलं आहे. हे सन डायल आहे जे आपण आता पाहून आलो आहे. वेगवेगळे कुंड होते, नवग्रहाचे जे 9 कुंड होते ते इथून बघू शकता किती सुंदर दिसत आहे. सर्व हे असे 9 कुंड आहेत. जे मधामध्ये जे दिसत आहे ते मोठं शनी मंदिर आहे. इथे विठुरायाचं मोठं अशी विठुरायाची प्रतिमा आहे. इकडे बाजूला बघू शकता भक्त निवास आहे. जे दूरचे असेल त्यांना राहण्याची व्यवस्था वगैरे, तर त्यासाठी इथे भक्त निवाससुद्धा आहे. आता आम्ही जे आलेलो आहोत ते आहे हा फेब्रुवारी महिना. जर असं आपण पावसाळ्याच्या याच्यात आलो म्हणजे जून जुलै ऑगस्ट किंवा डिसेंबर थंडीच्या याच्यात, तर खूप असं निसर्गरम्य आणि सुंदर असं पाहण्यासारखं हे स्थळ असतं. हे सर्व जे डोंगर दिसत आहे तुम्हाला आजूबाजूला, हे सर्व डोंगर छान हिरवीगार अशी असतात. आता हे आपण जे बघत आहे ते आहे विश्वातील सगळ्यात मोठे असे श्रीयंत्र, जे टोटल 3300 किलो वजनाचं 3300 किलो वजनाचं असे हे श्रीयंत्र आहे. आणि 4 फूट असे उंचीला आणि 4 फूट असं साईडला चौडाईमध्ये सुद्धा 4 फूट असे हे श्रीयंत्र आहे. या जसं आपण श्रीयंत्राची पूजा करतो तर यामध्ये सर्व 33 कोटी देवतांचा यामध्ये वास असतो असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तिथेच बाजूला आपण हे नवग्रहसुद्धा बघू शकतो. नवग्रहाचे पूर्ण हे मंदिरसुद्धा आहे इथे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.